सध्या जिल्हाभर अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या मुर्रादेवी या ठिकाणच्या बचत गटाच्या बायाच्या पैशाचा लय मोठा तितंब्याचा घोर पुरा गाजत आहे। बाया म्हटलं त्याच्या पर्समधलं जर घरच्या माणसानं 100ची एखाद्या वेळेस जर न सांगता नोट घेतली की नाही तर त्या माणसाची गोट ऐकत नाही, सुचू देत नाहीत। लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्यानं पैसे भरले आणि ते पैसे त्याच्या कर्जा रकमेत जमा न झाल्याच्यानं आज मोठ्या प्रमाणात ज्या महिला मंडळी आहेत यानं ग्रामपंचायतमध्ये नुसता आक्रोशच घातला ना बाबा। एवढ्या मोठ्या बाया त्या ठिकाणी आल्या त्या याच्या व्यथा जर ऐकल्या की नाही तर धक्काच बसते। पूर्ण प्रकरण नेमकं काय आहे तर मला तर राजू एकदम डोसकच धरलं। एक गट है, हमारे को पहला लोन 6 लाख का पास हुआ था, अपन उन लोगों ने हमारे को 2 लाख दिए कि तुमचा 2 लाखाचा गट हे झाला। आमच्या याच्यावर व्यवहार 26 लाखाचा झालेला आहे। हे कुठून झाला हे तुम्ही पाहून घ्या। किस्त आमची फक्त 20,000 रुपये महिन्याची किस्त होती 2 लाखाची आणि 9 भरले। 9 में के 2 किस्त जो पावते है वो नकली है, 7 असली है हमारे। मी रुशाली नितीन पखान आज या 23 बचत गटाच्या वतीनं मी यांचं प्रतिनिधी म्हणून एक इथं त्यांची व्यथा सांगणार आहे। तर या 23 गटाच्या माध्यमातून मतीन सौदागर यांच्या सीएस सेंटरमध्ये सर्वांनी आपल्या किस्ता नियमित भरलेल्या आहेत। जे काही कर्ज घेतलं होतं 6 लाख, 3 लाख, 4 लाख, तर या सगळ्या गटाच्या किस्ता ज्या आहेत त्या नियमितपणे भरण्यात येत होत्या आणि त्या भरण्यात आल्यानंतर आम्हाला एक प्रूफ म्हणून सेंट्रल बँकेचा शिक्का असलेली पावती आम्हाला प्रूफ म्हणून मिळत होती। त्या सगळ्या पावत्या या गटांजवळ उपलब्ध आहेत। त्यानुसार आम्ही आमचा भरणा झाला असता त्यानंतर एका गटाची किस्त पूर्ण झाली 6 लाखाची। त्यानंतर पुढील कर्जाच्या प्रस्तावासाठी त्यांनी अप्लिकेशन देण्यासाठी सेंट्रल बँकेची व्हिजिट दिली असता असं निदर्शनास आलं की मतीन सौदागर यांच्याजवळ भरलेल्या ज्या काही किस्ता आहेत त्या टोटल 6 लाखाच्या किस्ता त्यांच्या भरण्यातच आल्या नाहीत। तर त्या पद्धतीने त्यांचा फ्रॉड जो आहे तो उघडकीस आला। या गटाचं वक्तव्य ऐकून इतरही गटांनी सेंट्रल बँक इथे धाव घेतली आणि त्यांनीही आपल्या गटाची पडताळणी केली। स्टेटमेंटनुसार काढलं तर त्यांच्याही गटाच्या राहिलेल्या ज्या काही किस्ता आहेत त्या सर्व न भरल्याचं आढळून आलं। हा पूर्ण गावाचा यामध्ये समावेश आहे। गावातील 23 बचत गटांचा यामध्ये पूर्णपणे समावेश असल्या कारणाने पूर्ण गावच या गोष्टीसाठी एक याच्या आपल्या काय म्हणतात त्याला नाही एकजुटीने धावून तर आलेच आहे, पण पूर्ण गाव यामध्ये फसलेलं आहे। आणि मतीन सौदागर यांच्याकडे जे काही आमचे पैशाचे हे भरणा केला होता ते सगळं फ्रॉड इथं उघडकीस आलेलं आहे। तर या गटाच्या वतीनं आम्ही सगळ्या महिला इथं जमा झालेला आहोत। इथं यामध्ये आमसभेमध्ये आम्ही हा सब निर्णय मांडलेला आहे आणि या गावाच्या विकासासाठी म्हणून ज्या काही महिलांसाठी उपाययोजना केल्या जातात गटांमार्फत, GSHG गटांमार्फत जे काही त्यांच्या पुढाकारासाठी काम केलं जातं ते या सर्व गोष्टीचा पायाभूत नस्तीनाभूत करण्याचं काम इथं झालेलं आहे। त्यासाठी आम्हाला न्याय हवा आहे। या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही इथं संघटित झालेलो आहोत।